नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जे कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे त्या कंपनीचं नाव आहे KPR मिल लिमिटेड. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुमच्यासमोर चार्ट दिसत आहे. या चार्टमध्ये 2018 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत होती 123 रुपये आणि आज 2024 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत आहे 913 रुपये. म्हणजे गेल्या 6 वर्षामध्ये या कंपन्याची शेअरची किंमत 8 पटीने वाढलेली आहे. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे आणि शेअर 8 पटीने गेल्या 6 वर्षामध्ये वाढलेला आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक परिधान उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी सूत, विणलेले फॅब्रिक, रेडीमेड कपडे आणि पवन ऊर्जा उत्पादन करते. कंपनी सूत, फॅब्रिक, कपडे, साखर, मोलॅसिस आणि इथेनॉल यासारख्या उत्पादनाच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करते. कंपनीचे ऑटोमोबाईल उद्योग आणि वीज निर्मिती उद्योगातही तिच्या उपकंपन्यांद्वारे उपस्थिती आहे. कंपनी भारतातील 15 पेक्षा जास्त राज्यांमध्ये आपल्या ग्राहकांना सेवा पुरवते आणि 60 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशिया निर्यातीचा मोठा भाग आहे. KPR मिल लिमिटेड ही कंपनी रेडीमेड कपड्यांचे उत्पादन करते आणि त्यांची विक्री करते आणि रेडीमेड कपड्यांची निर्यातसुद्धा करते. या कंपनीशी सिमिलर कंपन्या आहेत पेज इंडस्ट्री, केवल इंडस्ट्री, पर्ल ग्लोबल इंडस्ट्री, रुपा इंडस्ट्री. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पर्ल ग्लोबल इंडस्ट्री या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहिला की ती कंपनीसुद्धा कपड्यांशी संबंधितच उद्योग करते. ती स्मॉल कॅप कंपनी आहे आणि KPR मिल ही एक लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 31,143 कोटी रुपये मार्केट कॅप आहे. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 38.76. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.55. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 20.6 आणि ROA आहे 19.5. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.27 आहे. म्हणजे कंपनीवर फारसे कर्ज नाही. तर अशा पद्धतीने ही एक लार्ज कॅप कंपनी आहे. डेबिट फ्री कंपनी म्हटलं तरी चालेल. या कंपनीचा शेअरचा ROC ROE पण चांगला आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये पर्ल ग्लोबल लिमिटेड या कंपनीचा ROC आणि ROE पण चांगला आहे. म्हणजे ती कंपनीसुद्धा डेबिट फ्री आहे. तर या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर KPR मिल लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. वन डे टाईम फ्रेम आहे. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 926 ही जी लेवल आहे एक रेजिस्टन्स लेवल आहे. या रेजिस्टन्सवरनं शेअरचा चार्ट 2023 नोव्हेंबरमध्ये खाली आलेला आहे आणि आता 2024ला 926 या लेव्हलजवळ हा शेअरचा चार्ट आलेला आहे. म्हणजे 52 वीक हायजवळ या कंपनीचा शेअरचा चार्ट आलेला आहे किंवा 52 वीक हायजवळ या कंपनीचा शेअर आहे. जर हा 52 वीक हाय क्रॉस केला आणि रिटेस्ट करून जर वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये या शेअरमध्ये एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. तर पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये हा आपला 52 वीक हाय क्रॉस करतो का, 52 वीक हाय ब्रेकआउट देतो का, हे आपण पाहूया. 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण बघा. 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसत असेल की 926 ही लेवल एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा मात्र या रेजिस्टन्सजवळ हा शेअरचा चार्ट आलेला आहे. तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स ब्रेक करेल का, म्हणजे या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट देईल का, 52 वीक हाय ब्रेकआउट देईल का. जर ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट देऊन जर या लेव्हलला रिटेस्ट केला, जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्ट होईल आणि या लेव्हलला रिटेस्ट करून जर शेअर चार्ट वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये हा 52 वीक हायचा ब्रेकआउट देतो किंवा नाही. पण 52 वीक हायजवळ ट्रेड करणारा हा स्टॉक आहे किंवा हा शेअर आहे. तर आपण या कंपनीचा टेक्निकल आणि फंडामेंटल आपण पाहिला.
माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. धन्यवाद.